एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला। सरत्या वर्षाला निरोप देण्यात आलेला आहे आणि 2026 या वर्षाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय कशा प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत केलं जातंय। संपूर्ण परिसर आनंदानं उजळून निघालेला आहे। मित्रपरिवार एकत्र आलेले आहेत। कुठे गाण्यांच्या तालावरती थिरकताना दिसताय, कुठे कुटुंबीय एकत्र बसून जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसताय। नवीन संकल्पासंदर्भात चर्चा केली जातेय। अनेक ठिकाणी गर्दी दिसते आणि तरुणाईचा उत्साह खरं तर एक समीकरणच असतं। सध्या आपण बघू शकतो की 2025 ला निरोप देण्यासाठी आणि 2026चं स्वागत करण्यासाठी पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरती तरुणाईचा हा जल्लोष सध्या आपण पाहू शकतो, बघू शकतो। खरं तर हातामध्ये वेगवेगळे रंगाचे फुगे घेऊन आणि नव्या रंगाचं हे नव उत्साहाचं, चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण खरं तर आपल्याला सध्या फर्ग्युसन रोडवरती खरं तर पाहायला मिळतंय। नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि खरं तर मनातील आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा आणि याची खरं तर पूर्तता होऊन माया, ममता, आस्था, प्रेम, जिव्हाळा या सर्व सद्भावना आपल्या मनामध्ये राहण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी खरं तर पुण्यातल्या फर्ग्युसन रोडची एक खास ओळख आहे। आपण बघू शकतो की तरुणाईचा हा जल्लोष सध्या पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवरती आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। अगदी नाविन्याचं, चैतन्याचं असं वातावरण जे आहे, वेगवेगळी रंगीबिरंगी अशी या ठिकाणी विद्युत रोषणाई असेल किंवा हातामध्ये फुगे घेऊन अनेक तरुणाई जे आहे ते सध्या रस्त्यावरती उतरलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। 2025 ला निरोप देण्यासाठी आणि संध्याकाळी खरं तर सरत्या संध्याकाळी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी एक वेगळं समीकरण खरं तर पुण्यातल्या या फर्ग्युसन रोडवरती असतं। आणि आता सध्या बघू शकतोय खरं तर या तरुणांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे, नव चैतन्य आलं आहे, आनंद आला आहे आणि मोठ्या प्रमाणात फर्ग्युसन रोडवरती मोठी गर्दी केलेली सध्या तरुणांना आपल्याला दिसत आहे। दुसरीकडे गोष्ट म्हणजे सध्या पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट आहे। जवळपास 3000 पोलीस जे आहेत ते कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात तरुणाई सुद्धा पाठीमागे आहे। मी खरं तर माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की या ठिकाणी तरुण आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया करू। खरं तर नवीन वर्षाचं स्वागत करता आहेत, काय मनात भावना आहेत, कशी सुद्धा हे वाटते? आम्हाला खूप अभिनंदन आहे। नवीन वर्ष सुरू होते, हे वर्षाची आम्हाला खूप अपेक्षा आहे। काय पुढे काय नवीन करू, आपण डेव्हलपमेंट करू, इम्प्रूव्हमेंट करू। हे नवीन वर्षाचं स्वागत करताय, नवीन वर्षाचं स्वागत करताय, कसा उत्साह मनामध्ये आहे, काय नवीन वर्षाकडून अपेक्षा आहे तुम्हाला? आमच्या नवीन वर्ष म्हणजे काय, आता नवीन वर्ष आम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आम्हाला खूप काय म्हणतात ते खुश होते आम्ही, आम्हाला खूप अभिमान होता। आम्ही हे भारत देशात राहिलं आहे, आपल्याला खूप स्वाभिमान आहे। या ठिकाणी आहेत, काय वाटतं नवीन वर्ष आहे? नवीन वर्षाचं मराठी माणसांना आणि भारत देशाच्या सर्व देशवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि ठीक आहे ताई, तुम्ही सुद्धा फर्ग्युसन रस्त्यावरती आलात, नवीन वर्ष आहे, काय मनात भावना आहेत, कसा उत्साह आहे तुमचा? नवीन वर्ष आनंदाचे, उत्साहाचे आणि आरोग्याचे सर्वांना जावो। आणि मागचं वर्ष खूप सुंदर गेलं, ह्या वर्षी सगळ्यांना आनंद, उत्साह मिळावं आणि असेच भरभराटीचं इंडियासाठी राहावं। इंडिया खूप फॉर्म मध्ये आहे, याच फॉर्म मध्ये इंडियाने राहावं आणि जगात शांती प्रस्थापित व्हावी। एकंदरीत आपण बघू शकतो खरं तर या भावना आहेत फर्ग्युसन रोडवरील आलेल्या तरुणाईच्या। नवीन वर्ष उत्साहाचं, नाविन्याचं आणि चैतन्याचं जावं अशी अपेक्षा जी आहे ती या सर्व तरुणांना दिसती। आणि आपण बघू शकतो की फर्ग्युसन रोडवरती हजारो तरुण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अवघ्या काही मिनिटेच खरं तर आपण बघू शकतो की फक्त 10 मिनिट। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय हा तरुणाईचा उत्साह एकीकडे, तर दुसरीकडे आपण पाहू शकतोय कशा प्रकारे फटाक्यांची आतषबाजी केली जाते। अनेक ठिकाणी आपण पाहतोय विविध प्रकारची सजावट करण्यात आलेली आहे।